जय महाराष्ट्र. मी ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही. मी निवडणूक तुमच्यासाठी लढते. या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसासाठी लढतोय. आजपर्यंत गेल्या 1 महिनाभर तुम्ही सगळ्यांनी मला मोठी साथ दिलेली आहे. खास करून महिला असतील, तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ आमचे गुरुवरी असतील, ह्या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आतापर्यंत अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं आपण पोषक वातावरण केलेलं आहे. आपण सगळी विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. अर्थातच या ठिकाणी आपल्या विजयाकडे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता शेवटचं हत्यार काढलेलं आहे. त्यांनी पैसा वाटून चालू केलेला आहे. तुमच्या दारात येणारा पैसा हा कुणाचा तरी हक्काचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे, कष्टकऱ्यांचा पैसा आहे, दीनदलितांचा पैसा आहे. हा पैसा गोरगरीब महिलांचा पैसा आहे. लक्षात ठेवा, जी लोक जनतेला लुटतात तीच लोक निवडणुकीत पैसे वाटायचं काम करतात. मी पैशाची स्पर्धा करू शकत नाही, पण ते एक तुम्हाला पक्का आश्वासन देईन, एक वचन देईन की मला जर आपण संधी दिली तर पुढची 5 वर्ष माझी 100% तुमच्यासाठी समर्पित असतील. मित्रांनो, लोकसभेला आपण ज्या धाडसानं मतदान केलं तशाच प्रकारची भूमिका उद्याच्या विधानसभेला घ्या. लोकसभेला पेटलेली मशाल ही विझवायची का या मशालने क्रांती घडवायची हा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. मला जरूर खात्री आहे की आपण सगळे या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्यांचं राज्य आणण्यासाठी मशालला मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.